गोलंदाज सुजित सुदेश, गोलंदाज सुदेश आणि सलामीची जोडी सुदर्शन आणि भावेश. सलामीला आलेले आहेत ते स्ट्राईकला आहेत सुदर्शन, नॉन स्ट्राईकला आहेत ते भावेश. बघायचं आहे क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात आलेला आहे. एक कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप कव्हरला आणण्यात आलेले आहे आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने आणण्यात आलेले आहे. पहिला चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूची बॅटची कड घेऊन चेंडू गेलेला आहे स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने. या फटक्यावर फक्त एकच धाव जमू शकलेले आहेत दोन्ही फलंदाज. 2 धावा, माफ करा थोड़ा गलती से मिस्टेक हो गया, आय माय सॉरी. सुदर्शन आणि भावेश अशी सलामीची जोडी आणि गोलंदाज सुदेश. सुरेखाचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळलेला आहे. गोलंदाज सुदेश यांनी कुठल्याही प्रकारची संधी दिली आहे ते फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. ऑफ साईडला 4 आणि ऑन साईडला 5 असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते श्री गणेश भगतवाडी संघाने. सामना 3 षटकांचा आहे. पुढील चेंडू गोलंदाज सुदेश यांचा, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले, चेंडू नीटचा बॅटवर आलेला नाही. 1 धाव पडून काढले, दुसऱ्याचा प्रयत्न नाही आहे, फक्त 1 धाव आणि धावसंख्या झाली आहे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3. बघायचं आहे शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, टीप कव्हर, लॉंग ऑफ, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑफ आणि एक सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक. अशी क्षेत्ररक्षणा काहीसं लावण्यात आलेलं आहे ते श्री गणेश भगतवाडी संघाकडनं. भगतवाडी पुढील चेंडू डाव्याची एसटीच्या बाहेर, पंचांचे दोन्ही हात फैलावलेले आहेत. वाईट चेंडूचा इशारा केलेला आहे. पंच धीरज पाटील आणि गंगाधर पाटील अशी पंचांची जोडी. बघा पुढील चेंडू सुदेशांचा, पुन्हा तशाच प्रकारचा फटका आणि बघायचं आहे फटक्यावर किती धाव पडून काढतात. 1 धाव आणि ते काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या 4 ने वाढून झालेली आहे ती 8. डीजे तर डोळं नाही, डोळ्यात तेल टाकून फिल्डिंग करायची आहे. या छोट्या छोट्या चुका आपल्याला शेवटच्या क्षणी महागात पडतात. बघायचा आहे पुढील चेंडू सुदेशांचा आणि पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळलेला आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळताना दिसत होता आतापर्यंत, परंतु एक खराब क्षेत्ररक्षण, त्याच्यामुळे थोडं गोलंदाज सुद्धा मला वाटते आपल्या क्षेत्ररक्षकावर नाराज असेल म्हणून त्यांच्याकडनं एक वाईट चेंडू हाताळला गेला. बघायचं आहे पुढील चेंडू, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक वेगवान असा चेंडू हाताळला होता. पंच काय आलं? नो थ्रो. हां नो ना, नो दिला का नाही ना? नो आहे. हां दिला ना बॉल गेला.
त्याला आपला स्टॅम आहे का बघ त्याच्या हातावर मारून बघायचं आहे काय निर्णय येतो पंचांकडनं. नोचा इशारा आलेला आहे आणि वाटे गोलंदाज काहीसा बदलण्यात आलेला आहे. आता संदीप आलेले आहेत त्या बघा. टोपण नाव आम्ही नाही घेऊ शकत मित्रा, समजू शकतो मी. चल धन्यवाद. चांगला चेंडू हाताळला होता संदीप यांनी. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. संधी दिली नाही मोठा फटका घेण्याची. चांगली फेकी, परंतु त्या दरम्यान 2 धावा पळून काढलेल्या आहे. धावसंख्या झालेली आहे ती 12. आता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे तो. नो आहे का? नो. हां सर का बरोबर आहे. एक दक्ष असे पंच आहेत ते इकडे गंगाधर. बघा शेवटच्या क्षणी त्यांचं लक्ष आहे बरोबर. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांकडनं जी चूक झाली होती ती निदर्शनात आणून दिलेली आहे. आणि हा सुद्धा एक चेंडू नो. बघायचा पुढील चेंडू. या फटक्यावर सुद्धा धाव पळून काढलेली आहे ती. दोन्ही फलंदाजांनी एक धावसंख्या झालेली आहे ती 14. आता शेवटचा चेंडू असणार आहे. मला वाटतं हे षटक काही संपत नाही आहे. आता 2024 सुद्धा संपायला आलं पण हे षटक काही संपत नाही अजून. बघायचं आहे शेवटचा चेंडू. गोलंदाज संदीप कशा प्रकारे हाताळताना दिसतात आहे. चांगला चेंडू आणि चांगले यष्टीरक्षण. चांगला प्रयत्न होता त्यांचा. बॅटची आटली कट गेली होती आणि शेवटचा चेंडू हाताळलेला आहे चांगल्या पद्धतीने. निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर DJ. तर यापुढील होणारा सामना असणार आहे तो युवा क्रीडा कमिटी मंडणगड आणि GM वॉरियर्स या 2 संघाच्या कर्णधारांनी आमच्या समालोचन कक्षाच्या खाली यायचं आहे. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर किंवा जसा वेळ मिळेल तशी नाणेफेक करण्यात येणार आहे. आपण आल्याची नोंद आमच्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे आपल्याला आता यापुढील सामना खेळायचा आहे. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आणि GM वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत सलमान. बघायचं आहे कशा प्रकारे येणारा षटक हाताळणार आहेत. आमच्या जोडीने जोडलेले आहेत जहीर भाई. थोडासा आराम करत आहेत. लवकर येतात गोलंदाज. चांगला फटका सरळ 4 धावांसाठी. DJ वाजीव. पहिला चेंडू थोडासा आखूट पद्धतीने हाताळला आणि त्याच्यावर पुरेपूर समाचार घेतलेला आहे फलंदाज भावेश यांनी. 4 धावांचा फटका भावेशांच्या बॅटीत आणला. बरं का त्या पुढील चेंडू सलमान. खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे फटक्यावर. जरी पहिला चेंडू थोडासा खराब हाताळला त्यानंतर येणारा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळून पुन्हा एकदा आपल्या लाईन लेंथमध्ये आलेले आहेत मात्र गोलंदाज सलमान. पुढील चेंडू परत एकदा भावेशांसाठी आणि मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ही खेळपट्टी जहीरभाई अगदी वेगवान आहे की 19-20 पण नाही चालत. 19 साढ़े 19 भी नहीं चलता. थोड़ा सा भी ये समय गया
तर चेंडू डायरेक्ट यष्टिरक्षकाच्या हातात. बघायचं आहे, चांगले 2 चेंडू हाताळलेले आहेत. आतापर्यंत सलमान यांनी पुन्हा एकदा बॅकवर्डला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पडून काढलेले आहेत. चांगली गोलंदाजी जयभाई. या वर्षामध्ये मी बघतोय की गोलंदाज काहीसे प्रभावी ठरताना दिसत आहेत या 2 दिवसामध्ये. फक्त 1-2 सामने सोडले कालचे जे 70-75 धावसंख्येचे, तर आतापर्यंत गोलंदाजी चांगल्या प्रकारे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. बघायचं आहे सलमान यांचा पुढील चेंडू रिव्हर्स पद्धतीने खेळून काढलेला आहे. पॉईंट आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या दोघांच्या मधून चेंडू सरळ सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद और सही कहा रमेश सर जी. आपने खल की बात की जाए तो 2 मुकाबले में एक बड़ी रंग संख्या बनी. उसके बाद आता गाणं वाटलं जेव्हा पाहिलं तुला. आता तसं मला पण वाटते, कारण भरत राऊत इथे आपल्याकडे समालोचन क्षेत्रामध्ये दाखल झालेले आहे. जेव्हा पाहिलं तुला मला बरं वाटलेलं आहे, कारण माझ्या जोडीला कोणीतरी आलेलं आहे. बघायचं आहे, अपील केला होता परंतु अपीलमध्ये काहीसा जोश कमी. निर्धाव चेंडू 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 23. वाजव. सही कहा रमेश सर जी. इस मैदान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ. 23 रन बने हैं टीम के और एक बेहतरीन मुकाबले की शुरुआत आयुष आएंगे आखिरी ओवर लेकर. और वाकई में कल की बात की जाए तो 2 बड़े मुकाबले में 2 बड़ी रन संख्या बनी. उसके बाद गेंदबाजों का बोलबाला इस मैदान पर अभी तक रहा है, मगर आने वाले दिनों में क्या इस मैदान पर गेंदबाजों का बोलबाला रहेगा या फिर बल्लेबाजों का. 23 रन बने हैं और भरत सर जी का आगमन हुआ. हम उनका दिल के घेरा से इस्तेकबाल करते हैं. नारंगी गांव से बोला नारंगी और पाटिल परिवार के जानिब से. दोस्तों थोड़ी देर में उनको भी आवाज़ आपके कानों तक गुजारी जाएगी, क्योंकि हर बार हमने देखा है मास्टर क्रिकेट में बेहतरीन आवाज़ के मालिक और वाकई में एक आवाज़ का छाप छोड़ी पूरी मुंबई महाराष्ट्र के अंदर. वैसे हमारे भरत राउत सर जी, उनका दिल के घेरा से इस्तेकबाल है. बेहतरीन शॉट, पहली गेंद पर स्वागत किया और गेंद को भेज दिया डीप लॉन्ग ऑन बॉल के बाद 6 रनों के लिए फर्रार. कम ऑन इंडिया. रिप्ले देख सकते, देखिए ओवर पिच थी, भावेश जी के रडार में थी और गेंद को खेल दिया था भावेश ने लॉन्ग ऑन बॉलिंग लाइन के बाद 6 रनों के लिए. इसको जब होता हुआ 29 रनों पर एक क्या बेहतरीन शुरुआत है उमेमान टीम की. एक मैदान पर दीवान माना टीम की. फिर अच्छी गेंद थी ब्लॉकों में अपने फालतू में, जब तक गेंद को फील किया जाएगा. एक अच्छी गेंद वापसी करते हुए देखिए छोटा पैकेज बड़ा धमाका. क्या बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. पहली गेंद पर जरूर सिक्सर आया, उसके बाद बैकअप करना काम बनता मिला और वो काम बनते को एक लाजवाब अंदाज में गेंदबाजी का नजारा. रमेश सर जी क्या कहना चाहेंगे छोटे गेंदबाज के द्वारा. नक्कीच जहीरभाई, जरी पहिल्या चेंडू षटकार आला त्यानंतर येणारा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे तो गोलंदाज आयुष याने. बघायचं आहे फलंदाज भावेश. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. भावेश आणि सुदर्शन चांगली सलामी दिलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. बघायचं पुढील चेंडू आयुष्यांचा. पुन्हा एकदा खोलटप्प्यात चेंडू चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढलेला आहे. 1 धाव पडून काढलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा गेलेले आहे. 2 धावा पडून काढलेल्या आहे फटक्यावर. आयुष एक छोट्या चणीचा गोलंदाज आहे, मला वाटते अंडर एज असेल तो, आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानावर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपली चुणूक दाखवताना दिसत आहे तो. आता बघायचं आहे पुढचा चेंडू आयुष्यांचा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा सूर्य एक असा चेंडू, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, धावचित करण्याची संधी होती. चांगली गोलंदाजी जहीरभाई. जरी पहिला चेंडू खराब गेला त्यानंतर येणारे चेंडू चांगल्या पद्धतीने अचूक टप्प्यावर हाताळलेले आहेत गोलंदाज आयुष्यांनी. सही कहा था सर जी आपने. इस मैदान पर पहली गेंद पर सिक्सर आने के बाद अभी तक 4 गेंद हुई और अभी तक 9 रन खर्चे गए हैं आयुष द्वारा. आयुष की अगली गेंद ऑफ स्टंप पर ऑन साइड खेलना चाहते हैं. बैक टो लगा गेंद ऑन साइड पर ट्रैवल हुई. जब तक इनको फील किया जाएगा दूसरे की मांग है और दूसरा रन भी पूरा कर जाएंगे दोनों बल्लेबाज. इस 2 रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जाकर पहुंचता हुआ 34 रनों पर. आखिरी गेंद इस इनिंग की आयुष द्वारा बेहतरीन बैकअप. देखिए पहली सिक्सर आने के बाद बात की जाए ना रमेश जी, तो अभी तक 5 रन 4 गेंदों में खर्च किए आयुष ने. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जहीरभाई.
कारण सामना 3 षटकांचाच आहे. जास्त प्रकारे हाणाबारी आपल्याला पाहायला मिळते या मैदानावर आणि त्यामध्ये एक चांगलं षटक हाताळताना दिसत आहे गोलंदाज आयुष. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि गॅपमध्ये गेलेला आहे. 1 बाउन्स चौकार आलेला आहे. शेवटच्या चेंडूवर धावसंख्या झालेली आहे ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 39 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे ते श्री गणेश भगतवाडी संघासमोर. आणि जेव्हा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपल्या जोडीने जोडलेले जातील आमचे मित्र भारत राऊत. आपल्या पांजू इकडनं आपले आलेले आहेत. नेहमीच आगरी कोळी आपल्या समाजाच्या स्पर्धा असतात त्यामध्ये नेहमीच त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. आणि या नारंगीच्या मैदानावरील जेव्हा कुठे सामना असतो तेव्हाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक वेळी त्यांचा सहभाग समालोचन क्षेत्रामध्ये असतो. यापुढील आपण त्यांचा आवाज ऐकणार आहेत. जहीर भाई. सही कहा सर जी आपने इस मैदान पर जब जब उन्हें वक्त मिला है, जब जब टाइम मिला है तो तमाम कमेंटेटरों ने इतना साथ दिया है. भरत राव सर जी हो, फिर उसके बाद कैलाश पाटिल हो, विजय पाटिल हो, भरत मौर्य सर जी हो, उसके बाद अच्छे अच्छे कमेंटेटर इस मैदान पर आए हैं. और बाकी नेक्स्ट मैच. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक झाले आहे का योगेश? नेक्स्ट मॅचचा टॉस नाही झाला ना? युवा क्रीडा कमिटी मंडणगड आणि GM वॉरियर्स. चला दोन संघाचे कर्णधार इथे हजर आहेत. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. तर चला लवकरच क्षेत्रांशासाठी उतरायचं आहे. दिवाणमान संघ सामने 3च षटकांचे आहेत त्यामुळे जास्त वेळ दिला जाणार नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. कारण बरेच संघ आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत इथे. तर सर्वांना खेळण्याची संधी देण्यासाठीची एक आपण स्पर्धा या आपल्या मैदानावर प्रत्येक वर्षी आपल्या भेटीसाठी येते. आता नाणेफेकीचा कोल होत आहे. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आणि GM वॉरियर्स या दोन संघादरम्यान आमचे मित्र आणि आपले नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सदस्य सभासद संजीव आंबावकर यांच्या एक मिनिट थांब. हा नाणेफेक करून घ्यायची आहे. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे इथे दोन संघादरम्यान. नाणेफेक जिंकलेली आहे ती. बंदरगढ़ टीम ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. रमेश सर जी इसके बाद और एक बड़ा मुकाबला आएगा. ये तीसरा मुकाबला हम देख रहे हैं, चौथा मुकाबला इसके बाद एक लाजवाब. चला फील्डिंग लावून घ्या. आपली विनंती करतोय आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत है. और दोस्तों थोड़ी देर में एक बेहतरीन आवाज के मालिक हमारे बीच उपस्थित हुए हैं. भरत राव सर जी की आवाज भी आपके कानों तक पहुंचाई जाएगी क्योंकि आप देखते हैं नारंगी ग्राम सभा नारंगी और पाटिल परिवार की जानिब से ये बेहतरीन टूर्नामेंट का आगाज आपके सामने 25वां साल है, बेमिसाल है. और जब जब टाइम मिला है भरत राव सर जी को, उन्होंने नारंगी के अंदर अपनी आवाज की छाप छोड़ी है. वैसे हमारे भरत राव सर जी का आगमन हुआ है, उनका हम दिल के गले से इस्तकबाल करेंगे. जो कि आप देखते हैं पूरे मुंबई महाराष्ट्र के अंदर जो आगरी समाज का टूर्नामेंट होता है. और वाकई में दोस्तों अबा 40 के तमाम सितारे अपना खेल का जलवा जो बिखरते हैं ना, उनका आवाज भरत सर जी का उस मुकाबले में आवाज गूंजता है. तो मगर आज तमाम युवा खिलाड़ी, तमाम सीनियर खिलाड़ी इसी मैदान पर भी देखने को मिल जाएंगे. और भरत सर जी आपका दिल के गले से इस्तकबाल है, वेलकम है इस नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी के मैदान पर पाटिल परिवार की जानिब से. क्या कहना चाहेंगे भरत सर जी? धन्यवाद जहीर. नमस्कार, शुभ दुपार सर्वांना. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला आहे त्या सर्वांचं या ठिकाणी नक्कीच हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना नक्कीच या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी जहीर अनेक वर्षापासून तू देखील इथे समालोचन करतोय. कैलासवासी गणपत बाबूराव पाटील चषक हे नावलौकिक स्पर्धा आहे. आज आपण या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात पाहतोय. कैलासवासी गणपत बाबूराव चषक आणि कैलासवासी किसन बाबूराव चषक यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार पुरस्कृत ही स्पर्धा आपण राजेजी पाटील आणि रजनीजी पाटील साहेबांचा आपण कटआउट त्या ठिकाणी पाहत आहोत. मात्र या स्पर्धेच्या विषयी जहीर जर म्हणायचं गेलं तर ही स्पर्धा आहे स्वप्नस्फूर्ती स्पर्धा असं मी म्हणेन. स्वप्नस्फूर्ती स्पर्धा. याचं कारण देखील मी तुला सांगतोय. या स्पर्धेमध्ये प्रवेश फी किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे. या स्पर्धेमध्ये संघ किती खेळत आहेत हे देखील महत्त्वाचं नाही आहे. या स्पर्धेत एखाद्या लहानशा लहान संघांना खेळण्याची संधी मिळते हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो या स्पर्धेला स्वप्नपूर्ती स्पर्धा. कारण या मैदानावर खेळण्याचं स्वप्न अनेक संघांचं आहे. मोठमोठ्या स्पर्धा NCC चषक आपण पाहतोय,
त्या स्पर्धेमध्ये काही असे छोटे संघ आहेत त्यांना कधी खेळण्याची संधी मिळत नाहीये. मात्र इथून अनेक गावातील छोट्या गल्लीपासून, छोट्या गावापासून, छोट्या शहरापासून सगळ्या ठिकाणावरून या ठिकाणी खेळाडू येत आहेत. तर त्यांचं स्वप्न आहे की नारंगीच्या मैदानावर खेळण्याची एकदा तरी संधी आम्हाला मिळायला हवी आणि ते त्यांचं जे स्वप्न आहे हे मात्र या गणपत बाबूराव पाटील चषकामध्ये पूर्ण होते. ऑफ साईडला पंच केलं गेलं, पॉइंट रिझनला चेंडूला फील्ड केलं गेलं. त्या ठिकाणी 2 धावा इथे मिळतील. स्टार्ट ऑफ द फाउंडेशनला या ठिकाणी सुरुवात होत आहे. धावसंख्या आपण पाहतो फलकावर 2. जहीर त्यासाठी ही स्पर्धा खरोखरच सगळ्यात आवडणारी स्पर्धा माझी ही आहे, कारण आमच्या गावातील देखील काही संघ खेळलेले तिथे जे नौके संघ आहेत ज्यांनी कधीही व्यावसायिक क्रिकेट खेळलं नाहीये अशा संघाने देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता बॅटरना आणि कालपासून म्हणजे जवळपास या स्पर्धेचा पहिला दिवस त्यावेळेपासून मी जहीर तुझा आवाज ऐकतोय, धनंजय पाटील यांचा आवाज ऐकतोय, तुकारामजी मांगेला यांचा मी आवाज ऐकतोय. मात्र काय मॅचेस झाल्या, 10च्या पलीकडे देखील धावसंख्या गेली नाहीये, तर 30च्या पलीकडे देखील धावसंख्या, 40च्या पलीकडची देखील धावसंख्या आपण 2 दिवसात पाहिली आहे. यावेळी शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, शतरक्षक अगदी झेलच्या खाली, चुकी मुळीच होणार नाहीये. काय कॉन्फिडन्स होता बा, झेल घेण्या अगोदरच मात्र त्या शतरक्षकाने एन्जॉय केला. त्याला पूर्ण कल्पना आहे सेफ हँड मध्ये हा चेंडू जातोय. इथे मात्र पहिली विकेट डाऊन. सही का भरोसा जी, इस मैदान पर तमाम खिलाड़ियों की खेलने की इच्छा रहती है और तमाम खिलाड़ी इस ना ट्रॉफी ना वेगा खुद देखने आते हैं, मगर एक सही कहा था आपने कि ना एंट्री फी कितनी है और क्या ना इस मैदान पर कितनी टीमें खेलती है वो मान्य नहीं रखता है, मगर सिर्फ इस मैदान पर हर छोटे से बड़े लेकर टीमों को खेलने की विनती मिलती है, वही बहुत बड़ी बात होती है हर टीमों के लिए। और पहला विकेट गंवाया टीम ने, मगर आप टीम की रंग संख्या की बात की जाए तो 2 रन बने, 39 रनों का पीछा करना है और अच्छी बल्लेबाजी करनी होगी, बल्लेबाजों को जवाब देना होगा। क्या वो जवाब मिलेगा, नहीं मिलेगा तो आने वाला वक्त कहलाएगा। अगली गेंद बेहतरीन गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल और ये डॉट गेंद के साथ प्रेशर आप बल्लेबाजों पर बीट होगा। भरसा जी क्या कहना चाहेंगे कि 39 रनों का पीछा करना है, अभी तक 4 गेंदें हुई है, 2 रन बने, 1 विकेट गंवाया टीम ने। 3 षटकांचा सामना जहीर ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस प्रेशर हा नक्कीच जेव्हा 38 40 40च्या पलीकडे धावसंख्या येते त्यावेळेस जो संघ चेस करतो त्या संघासमोर थोडासा प्रेशर असतं. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो पुलचा फटका आहे, शॉर्टलेग फाईन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकच जाव इथे देखील मिळेल. मात्र जहीर इथे सगळ्यात महत्त्वाचं काय तर 3 षटकांच्या मॅचेस आहेत, 3 ओव्हरच्या मॅचेस. या 3 ओव्हरच्या मॅचेस खेळण्याची तुमची मानसिकता काय आहे हे इथे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण 4 ओव्हरच्या मॅचेस पाहिलेत, 5 ओव्हरच्या मॅचेस पाहिलेत, 6 षटकांचे देखील आपण काही मॅचेस पाहिले. ते 3 ओव्हरच्या मॅचेस म्हणजे एक तर तुम्हाला अटॅकिंग खेळणं गरजेचं आहे. जागा बनवली होती, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर गेला होता, हा फटका एक्झिक्यूट करायचा होता जवळपास लॉंग लेग रिझरमध्ये. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट लेग रिझमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं, सिंगल इथे मिळेल. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 4. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला जहीरजी की जवळपास 38-39 धाव्यांचं टार्गेट आहे. इथून दबाव आहे, दबाव क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये कधी कधी दबाव असतोच. मग अशा दबावातून तुम्हाला बाहेर पडणं हे तुम्हाला क्रिकेटच शिकवते आणि इथून जर तुम्ही मोठे फटके खेळला नाहीत तर तुमच्यावर प्रेशर आहे ते आणखीन वाढत जाईल. ज्याप्रमाणे आपण म्हणतोय की किती धावसंख्या आहे ही महत्त्वाची नाही, तुम्हाला 3 ओव्हरमध्ये 40 करायचे, 3 ओव्हरमध्ये 42 करायचे हे महत्त्वाचं नसताना मित्रांनो तुम्हाला प्रत्येक 6 चेंडूमध्ये किती धावा बनवायचे आहेत, रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे. रिक्वायर्ड रन रेट तुम्ही मेंटेन ठेवला तर त्या स्कोरपर्यंत तुम्ही आरामात पोहोचू शकाल. सही का भरत जी आपने, जो विशाल बन के साथ 39 बनाने तो 13 का रन रेट से मैं चाहूंगा कि इस मैदान पर बल्लेबाजी करनी थी, वहां पर थोड़े से बीट हुए बल्लेबाज, थोड़ी सी गेंदें डॉट हुई और वहां पर इस मैदान पर अब आने वाली बल्लेबाजों पर एक प्रेशर बढ़ता हुआ। और आपने सही कहा कि जब तक हम मैदान के अंदर आप प्रेशर को झेलते हुए नजर आएंगे तो उतना प्रेशर आप पर और बढ़ता हुआ नजर आएगा। तो इस प्रेशर को लो करना है तो अब बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा। 12 गेंदों का खेलाना बाकी है, अभी भी 35 रनों की दरकार है, जवाब देना होगा। मगर गेंदबाजी पर गेंदबाज सुदर्शन आए हैं, फुल टॉस गेंद थी, लॉन्ग पर ड्राइव किया, जब तक गेंद को फील कर जाएंगे भावेश। एक रन पूरा हुआ, दूसरे की मांगे, रनआउट का मौका होगा, थ्रो बेहतरीन है, रनआउट का मौका भी है और बल्लेबाज को लौटना होगा, दूसरा झटका, कम ऑन डीजे।
देखिए शॉट में उतनी ताकत नहीं थी, शॉट जमीनी शेयर करते हुए वन बॉल लॉन्गर शेयर में फील की गई और उसके बाद डायरेक्ट थ्रो जाकर भावेश का एक बेहतरीन सुरेश के हाथ में और सुरेश ने कोई गलती नहीं की और बल्लेबाज को लौटा दिया मैदान के बाहर. क्या कहना चाहेंगे? नक्कीच चांगला थ्रो होता आणि खरोखर जर 11 खेळाडूंच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर हा एकटाच खेळाडू आहे जो खरोखर तो मनापासून एन्जॉय करतोय, खरोखर आनंद घेतो क्रिकेटचा आणि या नारंगीच्या मैदानाचा तो आनंद घेतो भावेश. त्याच्याबद्दल मी कौतुक करेन. तू गाण्याकडे लक्ष दिलं जहीर. जाऊया डबल शीटर लांब लांब लांब, डबल शिप एक दुहेरी, जवळपास एक पार्टनरशिप अपेक्षित आहे या ठिकाणी. एक चांगला फटका आहे, चांगला फटका या ठिकाणी ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केला गेला. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, हिट झाला असता तर कदाचित त्या बॅटरचं काम फीड होऊ शकलं असतं पूर्ण ताकदीनं. म्हणजे कधी असं वाटलं जहीर, मला थोडी चिंता वाटली होती की इतक्या जोरात आणि चेंडू मला आमचं स्टंप राहील की नाही, ही देखील चिंता वाटली होती थोडी. इतक्या ताकदीनं त्याने चेंडू तो एसटीवर मारला होता. 2 धाव झाल्यात, पूर्ण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7. एखादी पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला 39 धावेचं टार्गेट तुमच्या समोर आहे. एखादा अँकर रोल अदा करावा लागेल. बॅटरला फुल ऑफ लाईन, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, चेंडू हवेत आहे, मात्र सेफली लँड होईल. वाडिश लॉंग ऑनचा फिल्डर येईपर्यंत त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरी धावेने मात्र स्कोरबोर्ड आपण पाहतोय तब्बल 9 धावा. दिवानमान स्पोर्ट्स वर्सेस आपण पाहतो त्या ठिकाणी जवळपास श्री गणेश भगतवाडी. दिवानमानचं क्रिकेट, दिवानमानच्या मैदानावर देखील आपण ज्यावेळेस सुरुवात होती टेनिस क्रिकेट त्यावेळेस देखील मोठमोठ्या स्पर्धा आपण दिवानमानच्या मैदानावर देखील अनुभवलेत. जहीर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता बॅटरनं. मोठं टार्गेट आहे 39 धावा जहीर तुम्हाला करायच्या आहेत. इथून मोठे फटके कसे खेळता येत या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. सही का सर जी, आपने 8 गेंदों का खेल आना बाकी और 30 रनों की दरकार है. अगर गेंद अगली गेंद बल्लेबाज के लिए आती थी, बेहतरीन शॉट है, रडार में थी, गेंद को भेजती या सीमा रेखा के बाद 6 रनों के लिए फरार. कमांड दीजिए. मत आहे मोठे स्ट्रोक तुम्ही खेळू शकता. मग मी तर म्हणेल स्विच हिटचा फटका का जाईल. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 15 सरळ हाताने जर धावा येत आहेत, सरळ बॅटने धावा येतात तर उलट्या बॅटचा वापर करण्याची गरज काय त्या ठिकाणी, त्यासाठी मी म्हटलं जाईल. आणखीन एक चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड. एक वेगवान स्ट्रोक खेळला गेला फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये, चेंडूला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ स्टॉप केलं गेलं. फक्त सिंगल मिळेल. तुमच्यामध्ये क्षमता आहे, तो खेळाडूची ती ताकद आहे, ते कॅलिबर आहे खेळाडूचं की मोठे फटके खेळू शकतोय. आता मात्र जी देहबोळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जहीर, खेळाडूकडे लक्ष दिलं थोडासा नाराज आहे कारण तो स्विच हिटचा फटका, तो चेंडू डॉट झाला. इथे जर काही धावा आल्या असता तर नक्कीच आणखीन स्कोरबोर्ड वाढू शकला असता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ जहीर या ठिकाणी पूर्ण झालाय. 16 धावा या फलकावर आलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत त्या 23. सही का सर जी, 6 गेंदे और 23, 4 बड़े शॉट खेलने होंगे. मगर आने वाली ये 3 गेंदे हैं ना, बल्लेबाज और गेंदबाजों में एक युद्ध हमें देखने को मिल जाएगा. अगर 3 गेंदों पर कोई बड़े शॉट आते हैं तो फिर बल्लेबाजों पर पेशर थोड़ा सा लीड नहीं होगा, मगर गेंदबाजों पर फिर पेशर बढ़ता हुआ नजर आएगा और बल्लेबाज और पेशर से फिर रिलीज होकर इस मैदान पर मैच को जीतने की कोशिश कर सकते हैं. मगर ये क्रिकेट का खेल है, कभी पलटवार होगा ये पता भी नहीं चलेगा, क्योंकि क्रिकेट का खेल ऐसा है ना, कभी रंग बदलेगा ये किसी भी पता नहीं चलेगा. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच, कारण क्रिकेटचं भाकीत कोणीही करू शकत नाही जहीर, हे मात्र सत्य आहे. फुल ऑफ लेंथ, जसा चेंडू तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं. आज बुधवार आहे आणि मी म्हणेल बुधवारच्या या दिवशी एक शाही बिर्याणी समोर आली होती आणि त्याचा स्वाद का चाखू नये. क्या बात आहे. वंडरफुल स्ट्रोक खेळला गेला, अतिशय देखणा फटका खेळला गेला. 6 धावांचा 6. सही का सर जी, आपने एक लाजवाब सिक्सर के साथ फुटबॉल. मैंने कहा ना, आने वाली ये 3 गेंदें मैच का रूपरेखा बदलेगी. मगर आप आने वाली गेंदें रहेगी 5 गेंदे पे 17 रनों की दरकार है. बल्लेबाज आते साथ अपना रूप बदल रहे हैं. अगली गेंद फिर स्ट्रेट ड्राइव खेलती है, बैक टू बैक दूसरा षटकार अपन बात है. एक लाजवाब सिक्सर. कम ऑन डीजे. शुक्रिया. आपके भाषा में कहा जाए तो जले पे नमक छिड़कना, इतना मैं कह सकता हूँ. जले पे नमक छिड़कने का काम इस बल्लेबाज ने किया है जहीर. 23 धावा करायच्या आहेत. सुरुवात काय केली आहे, दणक्यात सुरुवात, म्हणजे आघात आहे समोरच्या टीमवर, आघात आहे. कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल त्यांचा हाय झाला होता समोरच्या टीमचा, ते खांदे मात्र थोडेसे झुकले गेले जहीर. सही का सर जी, ऑन साइड खेलना चाहते थे, जवाब मिलता हुआ. 2 तुम्हारी 1 हमारी. बल्लेबाज गॉन. कम ऑन डीजे.
आज चेंडूची नितांत गरज जहीर मी तर म्हणेल दिवाणमान टीमला हवी होती, कारण इथून एखादा चेंडू डॉट कुठेतरी कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम तो करू शकत होता गोलंदाजाचा. मात्र इथे विकेट, 2 षटकार लागोपाठ, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं दो तुम्हारी तो एक हमारी, अशा प्रकारे तुम्ही म्हटलं का 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी एक वापसी करणारा चेंडू गोलंदाजासाठी हवा होता आणि तोच चेंडू हा होता. वापसी तर केली आहे, चेंडू डॉट तर नाही, मात्र ज्या बॅटरनं 2 षटकार मारले होते त्या बॅटरला सरळ डगआउटचा रस्ता दाखवण्याचं काम त्या गोलंदाजानं केलं. सही कहा भरोसा जी, और देखिए कि ये विकेट टर्निंग पॉइंट होगा ये मैच के लिए, मगर ये तो क्रिकेट का खेल है ना. और बरसा जी बात की जाए तो डिविन लाइफ एक लाजवाब कवरेज आपने मंडी से जो कि हमारी तारीफ भी की. इस मैदान पर हम घर बैठे मैच का आनंद ले रहे थे और उसके बाद तुकान सर जी, धनंजय पाटिल, मैं आपके तमाम कमेंटेटरों ने इस टूर्नामेंट के लिए बहुत बड़ा साथ दिया है. और इस मैदान पर तमाम क्रिकेट प्रेमी की जैसे खेलने की इच्छा होती है वैसे हमारे कमेंटेटर हो, फिर डिविन लाइफ हो, तमाम हमारे ऑफिशियल अंपायर हो, हर चीज का काम होता है वो अंजाम देने के इस मैदान पर पहुंचते हैं. क्या कहना चाहेंगे भरत सर जी? नक्कीच नक्कीच, कारण ज्यावेळेस जहीर मी समालोचन क्षेत्रामध्ये नवीन होतो त्यावेळेस फक्त या मैदानावर मी स्पर्धा पाहण्यासाठी यायचो, लांब बसायचो. त्यावेळेस माझी इच्छा व्हायची की कधीतरी या ग्राउंडवर समालोचन करण्याची संधी मला मिळायला हवी. मात्र 40+ क्रिकेटच्या माध्यमातून महेश मांगेला सरांना ती संधी मला दिली. त्यावेळेस आपण जे जुनं आपलं समालोचन कक्ष होतं तिथून समालोचन करायचो, खूप मजा यायची. त्यावेळेस तुकाराम मांगेला ऑलरेडी होतेच, मात्र कैलास पाटील यांना देखील विसरता कामा नाही. त्याच्यानंतर विजय पाटीलला विसरता कामा नाही. ऑन साईडला फटका चांगला आहे. यावेळेस डीपमधून फिल्डर येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा इथे कंप्लीट होतील का? 2 तर झाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न, मात्र 3 होऊ शकल्या असत्या. जर प्रयत्न केला असता तर कदाचित 3 धावा होऊ शकल्या असत्या. धावा संख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 30 धावा. अजूनही धावा करायच्या आहेत त्या 9. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथून एखादा मोठा फटका, चौकार किंवा षटकार, चौकार किंवा षटकार आला तर मॅच मध्ये वापसी. फुल ऑफ लाईन चेंडू, हा काय चौकार की षटकार, चौकार की षटकार, काय निर्णय येईल पंचांचा? 6 धावा षटकार. सही कहा भरत सर जी, आप मैच में वापसी. कमान डीजे. एक गेंदे और 3 रनों की दरकार, कंपल्सरी चेस. काय मॅच आहे, काय मॅच आहे जहीर. मी म्हटलं 2 चेंडू आहेत, 9 धावा करायची आहेत. चौकार किंवा षटकार, चौकार किंवा षटकार, या चेंडूवर यायलाच हवा. एक षटकार आलाय. इथे मात्र टेन्शन वाढलंय, कारण तराजूचं ते बॅलन्स होतं त्याचं समान आलेत. मॅच बॅलन्सिंग आहे. आता मात्र मॅच कोणाच्या बाजूने झुकली नाहीये. लक्षात ठेव जहीर, ही मॅच आता खरोखरच उत्कंठा वाढवणारी ही मॅच पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल, 3 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग आणि नियम. ऑल द बेस्ट बोथ द टीम. ओ, थोडीशी चिंता वाढली होती गोलंदाजाची, मात्र काय तो शेवटचा चेंडू हाताळला गेला. क्लास आणि क्लास मी तर म्हणेल. बॅट अँड पॅडच्या अगदी मधोमध हा डेड ऑन स्पॉटचा आपण चेंडू पाहिला, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहिला. जवळपास ऑफस्टिकवर तो खेळण्यासाठी बॅटर आला होता आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी होतोय डॉट. अभिनंदन या ठिकाणी नक्कीच अभिनंदन करेल. विजय होतोय तो म्हणजेच श्री गणेश. अभिनंदन करेल दिवाणमान स्पोर्ट्स या टीमचं. या ठिकाणी विजय होतोय. पुढील वाटचालीसाठी दिवाणमान स्पोर्ट्सला या मनापासून शुभेच्छा असतील. तर या स्पर्धेमध्ये सहभाग दिल्याबद्दल मी श्री गणेश